नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनीच्या येणाऱ्या आजच्या भागामध्ये खूप छान गंमतशीर असा भाग आहे। अद्वैत कलासाठी काहीतरी घेऊन आलेला आहे आणि अर्थातच दोघेही वेषांतर करून श्रीनाथ ज्वेलर्समध्ये जाणार आहेत। पण आपण जायचं तरी कसं, असं कला अद्वैतला विचारते। तेव्हा अद्वैत तिला आणलेला वीग सगळं दाखवतो आणि तेव्हा कला त्या विग्स ट्राय करून बघते। तेव्हा त्या विक्समध्ये कला खूप विचित्र दिसत असते आणि अद्वैत खूप हसतो आणि तिला म्हणतो, रॉकेटची बहीण दिसत आहेस। तेव्हा कला म्हणते, तुला माहीत आहे ना, आपल्याला सिलरने सांगितलेलं आहे, जे काही करायचं आहे ते दोघांनी मिळूनच करायचं आहे। आता हे वेषांतर करण्यासाठी तू मला मेकअप करण्यासाठी मदत करायची आहेस। तेव्हा अद्वैत म्हणतो की मला हे सजवण्या बिजवण्याचं काम काही जमत नाही आणि मला जमवूनही घ्यायचं नाही आहे। तेव्हा कला त्याला म्हणते, अच्छा तर हे सगळं तुला जमणार नाही आहे का? म्हणजे हे सगळं द ग्रेट अद्वैत चांदेकरला जमणार नाही आहे? म्हणजे एक तरी अशी गोष्ट आहे जी तुला जमणार नाही आहे? अरे हेच काय बोलतोयस तू? ते का चांदेकर ज्वेलर्सचा डिझायनिंग हेड आहेस तू। कलर कॉम्बिनेशन हे सगळं तुझं काम आहे की फक्त तुला सोपं सोपंच काम करायचं असतं आणि सगळं काम जे आहे ते बाकी एम्प्लॉईजकडूनच करून घ्यायचं असतं। तेव्हा अद्वैत चिडतो आणि म्हणतो, काही भलते सलते आरोप करू नकोस। तेव्हा कला म्हणते, हे आरोप नाही आहेत, ही वस्तुस्थिती आहे। तू नुसता नावाचा चांदेकर आहेस, फक्त हलकी फुलकी कामे करायची असतात तुला आणि तुला तुझ्या क्रिएटिव्हिटीवरती विश्वास असला पाहिजे आणि तो नाही आहे का? तेव्हा अद्वैत म्हणतो, मी वर्ल्ड फेमस डिझायनर आहे, मला खूप सारे अवॉर्डसुद्धा मिळालेले आहेत। आता अद्वैत तिला आणलेली साडी देतो आणि मला माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे। तेव्हा कला साडी नेसून येते आणि ती त्याला म्हणते, अरे हे काय, मी तर आहे तशीच दिसत आहे, याच्यात वेगळं काहीच दिसत नाही आहे। तेव्हा अद्वैत तिला म्हणतो, थांब मी तुला माझं टॅलेंट दाखवतो आणि तिला बसवतो आणि तिला आणलेल्या विग्स देतो। ती सगळ्या विग्स ट्राय करते, त्याच्यामध्ये एक विग तिला परफेक्ट बसते आणि तिला छान मेकअप करून देतो। ती पूर्णपणे म्हातारी दिसत असते आणि आता ती आरशात बघते। तेव्हा कला म्हणते, अरे बापरे चांदेकर, मी स्वतःला ओळखू शकत नाही आहे। तेव्हा अद्वैत म्हणतो, अगं हे अगदी सहज जमू शकतं, तशी पण तू म्हातारीच आहेस। आणि कला म्हणते, काय मी म्हातारी आहे का? तेव्हा हा म्हातारी आहेस, खडूस म्हातारी। कला म्हणते, तुला माहीत आहे ना, आपल्याला सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या आहेत, त्यामुळे तू सुद्धा पटापट आवर। तेव्हा आणि त्याला सुद्धा तयार व्हायला सांगते आणि त्याला एक कोट घालायला देते आणि त्याला एक विग ट्राय करायला देते। तेव्हा तो विग लावतो, तेव्हा तो अगदी म्हाताऱ्यासारखं त्यालाही तयार करून घेऊन जाते। दोघेही निघण्याच्या तयारीत असतात। तेव्हा दोघेही चोर पावलांनी बाहेर निघत असतात। तिथे नेमकी रजनी येते, तिला काहीतरी आरतीचं ताट हवं असतं बहुतेक तरी। तेव्हा ती ती घेऊन येते आणि मध्येच अचानक थांबते। तिला बघून ते दोघेही पडद्याच्या मागे लपतात आणि ती किचनमध्ये परत जाऊन तेलाची किटली येऊन परत निघून जाते आणि दोघेही कसेबसे बाहेर पडतात। इकडे सोहम त्याच्या रूममध्ये येतो, तेव्हा अनामिका कपड्यांच्या घड्या घालत असते आणि सोहमला एकदम चुरगळलेला पाहून तिला मनातल्या मनात खूप आनंद होतो। सोहमला ती मुद्दाम विचारते, काय झालेलं आहे सोहम, चुरगळल्यासारखा का दिसत आहेस? तेव्हा सोहम म्हणतो, माझ्या डोक्यात आहे ना खूप गोंधळ सुरू आहे, मी एक चांगला नवरा नाही आहे का? माझ्यासोबत तू खुश कधीच नसणार आहेस का? तेव्हा अनामिका सांग ना, असं तो तिला प्रश्न विचारते। अनामिका विचार करते, शिकार स्वतःहून जवळ आलेली आहे, मला तुझी अशी अवस्था करायची आहे ना, आपण का जगतोय असंच वाटलं पाहिजे तुला। इकडे अद्वैत आणि कला कसेही चोर पावलाने बाहेर निघतात आणि कार मागे लपून बसतात आणि सोहम इकडे अनामिकाला विचारत असतो की तू खुश आहेस ना माझ्याबरोबर? तेव्हा अनामिका त्याला म्हणते, मी खुश नाही आहे रे, ॲक्च्युली मला हे सगळं, माझी माणसं, हे सगळं लग्नाआधी वाटायचं, आता तसं वाटत नाही आहे आणि ह्या सगळ्यांचं कारण तुला माहीत आहे, मी सगळं ठीक करेन। असं बोलत ती कपडे उचलते आणि निघते। सोहमला विचारात मग्न पडलेला पाहून तिला खूप आनंद होतो आणि सगळं काही तिच्या मनाप्रमाणे चाललेलं आहे याचा ती विचार करून निघते। इकडे कला आणि अद्वैत दोघेही श्रीनाथ ज्वेलर्समध्ये पोचतात। दोघेही खरोखरचे म्हातारे म्हातारे दिसतात आणि कला येऊन तिथे सेल्समनला दागिन्यांसाठी विचारते आणि अद्वैत, ही माझी फॅमिली आहे असं म्हणून कलाची ओळख करून देतो। त्या बायकोंना हिऱ्याची खूप दागिने आवडतात असं सुद्धा सांगतो। तेव्हा कलासुद्धा त्याला म्हणते, हो दागिने करायचे तर हिऱ्याचेच करायचे। तेव्हा अद्वैत म्हणतो,
बायकोचा हट्ट आणि निसर्गाचा प्रकोप यासमोर कोणाचं काहीही चालत नाही. तेव्हा सेल्समन मनापासून हसतो. तेव्हा अद्वैत म्हणतो, अरे वा, हसताय म्हणजे लग्न झालेलं दिसतंय तुमचं. आणि कला त्याला व्हरायटी दाखवण्यास सांगते आणि त्याला म्हणते, बाळा माझ्या वयावर जाऊ नकोस, मला हिऱ्यांचे लेटेस्ट दागिने दाखव. सेल्समॅन सांगितल्याप्रमाणे लेटेस्ट दागिने दाखवतो. कला म्हणते, अजून लेटेस्ट दाखवा. म्हातारी असली तरी माझी एक अशी छान स्टाईल आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो हो, हे माझं कुटुंब आहे ना, ते जगात भारी आहे असं माझे सासू म्हणते. आणि तो सेल्समॅन कलाला डिझाईन दाखवतो. तेव्हा अद्वैत आणि कला दोघेही डिझाईन्स पाहून थक्क होतात, कारण की हे सगळे डिझाईन्स हे चांदेकरांचे डिझाईन्स असतात. दुकानामध्ये अगदी छोट्या डिझाईनपासून ते मोठ्या डिझाईनपर्यंत सगळे हे चांदेकरांचे डिझाईन असल्याचं सांगतात. आणि अद्वैत कलाला गपचूप म्हणतो, इथे कुठेतरी पाणी मुरत असल्याचं जाणवत आहे. तेव्हा सेल्समन पाणी ऐकल्याचं पाणी आणून देतो आणि कला त्याला ओरडते, जरा हळू बोलत जा जरा. कला सेल्समनकडे परत जाऊन त्याला म्हणते, खूप सुंदर असं कलेक्शन आहे तुमचं, मला तुमच्या डिझायनरला भेटायला खूप आवडेल. मी सुंदर डिझाईन करणारा जो कोणी कलाकार आहे त्याच्या कलेची दृष्टीही छान आहे असं दिसून येते. सेल्समॅन म्हणतो, मावशी आम्हाला ही सगळी माहिती नसते, म्हणजे दागिन्यांसाठी तशी प्रायव्हसीच ठेवलेली आहे. कला वारंवार डिझायनरबद्दल विचार असल्याने सेल्समॅन म्हणतो, तुम्हाला काही आवडले का असं उगाचच म्हणतो. कला मनात विचार करते, चांदेकर ज्वेलर्समध्ये सगळ्यांना सगळ्यांची गोष्टी माहिती असतात, पण इथे बिझनेस करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते. कला विचार करते की ह्या सगळ्या गोष्टींचा आता पुरावा कसा मिळवायचा, म्हणून ती दागिन्यांचे फोटो काढण्याचा विचार करत असते. आणि मध्येच सेल्समनला चांदीच्या दागिन्याबद्दल विचारते. सेल्समन चांदीचे दागिन्यांचे काढण्यासाठी जातो आणि तिथे कला दागिन्यांचे फोटो घेते. इकडे अद्वैतला चिडलेला पाहून कला त्याला शांत करते. अद्वैत बोलतो, अगं मी कसा शांत होऊ सांग ना, मी काही केलं नसताना मी जेलमध्ये होतो. अद्वैत बोलतो, हा सगळा फ्रॉड आहे, या सगळ्याचा जाब आपण गौरवला विचारायला हवा असं म्हणतो. दुसरीकडे राहुल गौरवच्या केबिनमध्ये बसलेला असतो आणि त्या दोघांमध्ये हिऱ्यांबद्दल बोलणं होतं. आणि हिरे हे आबा चांदेकरांकडे ठेवलेले आहेस, ते लवकरात लवकर माझ्याकडे आणून दे असं गौरव राहुलला सांगतो. राहुल म्हणतो, इतक्यात नको, नाहीतर सगळं माझ्यावर येईल. तेव्हा गौरव त्याला टेक युअर टाईम असं बोलतो आणि गौरव बोलतो, आपण एक्झिक्यूट केलेला प्लॅन हा यशस्वी झालेला आहे, पण आता आपल्या पार्टनरशिपचं काय, आपण कंटिन्यू ठेवायची की बंद करायची. तेव्हा राहुल म्हणतो, नाही नाही, आपण ही पार्टनरशिप कंटिन्यू ठेवूया. आपल्या दोघांचं सगळ्यात एकच इम्पॉर्टंट टार्गेट आहे, ते म्हणजे अद्वैत चांदेकर. इकडे अद्वैत चांदेकर केबिनच्या बाहेर फोनवर बोलत असतो. सेल्समॅन दागिने दाखवतो आणि अद्वैत तिथे नसताना तो कलाला विचारतो, काका कुठे गेलेले आहेत. तेव्हा ती म्हणते, मी ह्यांना विचारल्याशिवाय कोणताही दागिना घेत नाही, एक काम करते, मी त्यांना बोलूनच आणते असं बोलून ती त्यांना बोलवायला निघून जाते. इकडे अद्वैतचा कॉल फोन ठेवत असताना माणूस तिथून जात असतो आणि तो डिझायनिंग सेक्शनबद्दल बोलत असतो आणि लवकरात लवकर नवीन डिझाईन्सचे फोटो पाडून पाठवतो असं म्हणत असतो. आणि तिथे तो जाऊन पुढे कोणाशी तरी बोलत असतो. तेव्हा डिझायनिंग सेक्शन हे नाव ऐकताच अद्वैतला त्या माणसाचा पाठलाग करायचा विचार करतो आणि कला तिथे येते आणि त्याला म्हणते, चला आपण निघूयात लवकरात लवकर. तेव्हा अद्वैत म्हणतो, आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे. तेव्हा हे बोलणं चालू असताना कलाचं लक्ष त्या केबिनमध्ये बसलेल्या राहुलकडे जातं आणि आजचा भाग संपतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, अद्वैत म्हाताऱ्याच्या वेशामध्ये गौरवला जाब विचारतो आणि गौरव म्हणतो, हे डिझाईन तुम्ही कोणत्या नात्याने विचारत आहात. तेव्हा अद्वैत स्वतःची दाढी काढून स्वतःची ओळख दाखवतो आणि गौरव हा हादरून जातो. पोलीससुद्धा तिथे येतात आणि सगळ्या डिझाईन्सबद्दल विचारतात. तेव्हा गौरव त्यांना म्हणतो की मला एक सोर्स थ्रू हे डिझाईन्स इथे मिळालेले आहेत. तेव्हा पोलीस विचारतात की हा सोर्स कोणता आहे आम्हाला सांगा. राहुल हे सगळं गौरवच्या केबिनमध्ये लपून सगळं बघत असतो आणि वरणातल्या बरात विचार करतो, ह्या गौरवने माती नाही खाल्ली तर बरं होईल, नाही तर मी सुद्धा अडकेल. आणि ह्या गोष्टीबद्दल त्या राहुलला भीतीसुद्धा वाटते. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला कळेल गौरव हा राहुलचं नाव घेणार का, हे पाहूयात पुढच्या भागामध्ये.